हे कसं मग हिंद केसरी का तर बरोबर वसगडेकरांचं हत्यार. तर भाऊ आज आपल्याला तू वसगडेला जायचं म्हटलं आपल्या आईबाला कोटी आल्यानंतर घेतला गाडीवर चल जाऊया म्हटलं. आता आजगावमध्ये आल्यानंतर आपल्या आईला सांगितलं चहा, तेवढ्यात आपल्या मित्रांनी बोलवून घेतलं. वाट माहित नव्हती हो. वसगडेमध्ये आल्यानंतर काय सगळी बैल आपली वाटच बघत पाहिली. तो बैल पण काय बक्कळ झालती, त्यात काही विषय नाही. आपल्या हिंद केसरी बैल का तर बरं या बैलाचा मालक पण म्हटला सगळ्या बैलांचा एक व्हिडिओ घे. मी बैलांचं काम करून दिल्यानंतर काय इकडे पावसाची काय सुरुवात झालती. पाऊस बी काय उघडना. पावसानं पण काय धुमाकूळ वेगळाच घातला होतो. तेवढ्यात आपल्या सोनूभाऊच्या घराकडे आलो. सोनूभाऊच्या घरापाशी येऊन सगळेजण बसलो होतो. सगळेजण बसून चहा नाश्ता केला. तेवढ्यात बघा आम्ही सगळेजण आलो हॉटेलला यायच कारण म्हणलं तर आज संध्याकाळी मुक्कामच होता हो. आपले साहिल भाऊ आणि सोनूभाऊ ते सगळेजण बसून आम्ही जेवण केलं. सकाळी उठून लवकर कामाला सुरुवात केली. सकाळभर लवकर उठून सगळ्या बैलांचं काम करून दिलं. त्यात आपला कालचा ब्लॉक पडला नाही. त्याचं कारण म्हणजे वेळच भेटला नाही हो. इकडे आपल्या अंमलदार यांच्या घराकडे ते येऊन ते सगळेजण बसून चहा नाश्ता केलो. इकडे बघा आपला अथर्व पाटील. इकडे अथर्व पाटील काय प्रत्येक प्राण्याचा आवाज पण काय कट्टच काढायला लागला हो. कवट्यात आल्यानंतर आपल्या आई बाबाला सोडला. जाता जाता आपल्या भावाच्या आईला फॉलो पण करून जा भावांना. धन्यवाद.